लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान अजून बाकी आहे। 400 पारचं महायुतीचं स्वप्न पूर्ण होणार की नाही हे 4 जूनला कळणार आहे। मात्र निकालापूर्वी भुजबळांनी 400 पारच्या नाऱ्याचे साइड इफेक्ट सांगायला सुरुवात केली आहे आणि भुजबळांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये कोणते इफेक्ट पाहायला मिळणार याची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पाहूया। या वेळेला जी काय खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। 400 पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकी नवाले। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। गेल्या 2 दिवसांपासून छगन भुजबळ पॉवर प्ले मोड मध्ये दिसतायत। अब की बार 400 पारचा नारा देत महायुती लोकसभेच्या आखाड्यात उतरली। मात्र या 400 पारच्या नाऱ्याचे साइड इफेक्ट्स भुजबळ भर सभेत बोलून दाखवतायत की बाबा अगोदरच 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकी नवाले। परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल। भुजबळांची ही कमेंट राणेंच्या थोरल्या झिलाला जास्त झुमली। त्यांचं एक वक्तव्य आलं की 400 पारची जी घोषणा होती त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह झाला। आता 400 पारची जी घोषणा होती ती मोदी साहेबांची घोषणा होती, म्हणजे आपण मोदी साहेबांना चॅलेंज करताय का? हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका येते। आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत। मोठा भाऊ म्हणून आम्ही सांभाळायची भूमिका घेतो। आमचे नेते सांभाळायची भूमिका घेतात, म्हणजे मी नाही, आमचे नेते असते ते सांभाळून घेतात। कधी आमचे नेते टोकाची भूमिका घेताना आपल्याला आठवत नसेल। आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना जर आयतं वातावरण मिळत असेल तर ते योग्य आहे का, हा माझा प्रश्न होता। भुजबळ सहसा आकडे विसरत नाहीत। 400 पारच्या नाऱ्याचं विश्लेषण करतानाच भुजबळांना आणखी एक आकडा आठवला। हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। या वेळेला जी काय खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। भुजबळांकडून आकडेमोड सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत कोणत्या भावाची कोणती जागा हे सन्मानपूर्वक आठवून दिलं। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्यासोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। खासदारकीच्या जागा मिळणार आहेत लढवायला, इतक्या आमदारकीच्या जागा लढवायला मिळणार आहेत, एवढे मंत्रिपद मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा झाली होती। त्या चर्चेची मी केवळ त्यांना आठवण करून दिली। भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये, त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार। त्यांनी हेही सांगितलं की आमच्या बाकीचे 2 जे आहेत पक्ष त्यांचा जे आहे योग्य तो मानसन्मान राखला जाईल। तर ते बरोबर आहे, ते मला मान्य आहे। आता प्रश्न हा आहे की अनुभवी भुजबळांच्या या वक्तव्यांच्या मालिकेमागचा नेमका हेतू काय आहे? आपल्या कोणत्या वक्तव्यामुळे महायुती किंवा अजित पवार किंवा बिग ब्रदर अर्थात भाजपची अडचण होऊ शकते हे न कळण्या इतपत ते नवखे नक्कीच नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।